नमस्कार, मी सौ मनीषा श्रीकांत काळे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील कनिष्ठ विभागात इयत्ता 11वी-12वी कला शाखेला अर्थशास्त्र हा विषय शिकवते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्र विषयाच्या 9व्या धड्याला सुरुवात करणार आहोत. धड्याचं नाव आहे भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. या धड्यामध्ये आपण दोन्ही बाजारामधल्या संरचना, त्यामध्ये असणारे कोणते कोणते घटक आणि त्याचबरोबर त्या घटकांची कार्य आणि एकंदर स्वरूप इथे अभ्यासणार आहोत. चला तर मग पीपीटीच्या माध्यमातून आपण धड्याला सुरुवात करूया. धडा 9वा, भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार, मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट. विद्यार्थी मित्रांनो, या धड्याला विथ ऑप्शन 11 गुण आहेत. आता आपली जी प्रश्नपत्रिका आहे ती पर्यायांसहित, विकल्पांसहित किंवा विथ ऑप्शन असणार आहे 116 गुणांची. त्यापैकी 11 गुणांचे प्रश्न या धड्यावर आहेत. हा जो धडा आहे या धड्यामधल्या छोट्या छोट्या संकल्पना, व्याख्या या तुम्ही समजून घ्यायच्या आहेत. जसं मी मागील धड्यांच्या बाबतही तुम्हाला सांगितलं की समजून घेऊन एखादी संकल्पना लक्षात ठेवली तर तुम्हाला ती पुढे समजायला, अभ्यासायला आणि परीक्षेत लिहायला देखील सोपी असते. चला तर मग सुरू करूया. धडा 9वा, वित्त हा अर्थव्यवस्थेचा कणा असतो आणि मूलतः वित्त हे पैशाच्या व्यवस्थापनाशी संबंधित असते. त्यामध्ये व्यक्ती, उद्योग संस्था आणि शासनाला विविध उद्देशांसाठी आवश्यक असणाऱ्या निधींचा समावेश होतो. वैयक्तिक वित्त, औद्योगिक वित्त व सार्वजनिक वित्त असे वित्ताचे वर्गीकरण करता येते. निधी गतिशील करणे आणि निधीचे वाटप करण्यासाठी देशाची वित्त व्यवस्था ही जबाबदार असते. वित्त व्यवस्था ही देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेल्या संपत्तीच्या निर्मितीसही मदत करत असते. भारतातील वित्तीय प्रणालीमध्ये पुढील 4 गोष्टींचा समावेश होतो: वित्तीय संस्था, वित्तीय बाजारपेठ, वित्तीय साधने आणि वित्तीय सेवा. वित्तीय बाजार हा वित्त प्रणालीचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि या प्रकरणात विद्यार्थी मित्रांनो आपण प्रामुख्याने वित्तीय बाजारांचा अभ्यास करणार आहोत. मग वित्तीय बाजारपेठ म्हणजे काय? तर वित्तीय बाजारपेठेत रोखे म्हणजे बॉन्ड, भाग म्हणजे शेअर्स, व्युत्पन्न रोखे म्हणजे डेरिव्हेटिव्हज, सरकारी रोखे, विदेशी चलन इत्यादींसारख्या आर्थिक मालमत्तांची खरेदी विक्री केली जाते. वित्तीय बाजारपेठा बँका, बिगर बँकिंग वित्तीय संस्था, दलाल, म्युच्युअल फंड, वटणावळ गृहे इत्यादी माध्यमातून चालतात. यामध्ये प्रामुख्याने नाणे बाजार व भांडवली बाजार या 2 भिन्न बाजारपेठांचा समावेश होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला 2 भाग म्हणूया किंवा 2 बाजारपेठा म्हणूया त्या दिसत आहेत. त्यातली एक आहे नाणे बाजार आणि दुसरी आहे भांडवल बाजार. थोडक्यात काय, तर वित्तीय बाजारपेठेमध्ये विविध प्रकारच्या आर्थिक मालमत्तांची खरेदी विक्री केली जाते. लक्षात घ्या, तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा पान क्रमांक 80 वर धड्यामध्ये तुम्हाला माहीत हवं या बॉक्सला या सगळ्या साधनांची थोडक्यात माहिती दिलेली आहे. या दृष्टिकोनातून तुमचं वाचन आणि तुम्ही समजून घेणं, त्या संदर्भात सातत्याने वाचन करणं हे खूप आवश्यक आहे. आणि म्हणून ही जी आर्थिक मालमत्तांची खरेदी विक्री केली जाते त्यात आर्थिक मालमत्ता कोणत्या कोणत्या याविषयीचं सविस्तर स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे. आता आपण सुरुवात करणार आहोत भारतातील नाणे बाजार. नाणे बाजार म्हणजे काय? तर नाणे बाजार म्हणजे अल्पमुदतीची कर्जे देणे व घेणे होय. हा सदृश्य पैशाचा किंवा प्रतिपैशाचा बाजार असतो. पहा सदृश्य पैसा किंवा प्रतिपैसा म्हणजे काय? तर जी जिंदगी किंवा जी मालमत्ता विनिमयाचे माध्यम नसते परंतु मूल्य संचयाचे साधन असते. प्रथम या जिंदगीचे पैशात रूपांतर करावे लागते आणि नंतर त्याच्या सहाय्याने वस्तू व सेवा खरेदी करता येतात. उदाहरणार्थ विनिमय पत्रे, समभाग, शासकीय रोखे इत्यादी. थोडक्यात काय, तर नाणे बाजारामध्ये अल्पकालीन साधने, उदाहरणार्थ व्यापारी हुंडी, सरकारी रोखे, वचनपत्रे इत्यादींचा समावेश होतो. मग ही साधने कशी असतात?
किंवा त्यांची काय वैशिष्ट्ये असतात, तर ही साधने अत्यंत तरल म्हणजे त्यांची लिक्विडिटी जास्त असते, कमी जोखमीची असतात व 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी मुदतीची परिपक्वता असणारी आणि सहज विक्री योग्य अशी असतात. थोडक्यात नाणे बाजार म्हणजे काय आणि नाणे बाजारात कोणत्या साधनांचा आपण इथे विचार करणार आहोत किंवा कोणत्या साधनांचा समावेश होतो हे आपण पाहिलं. आईस्क्रीम खाशील? आईस्क्रीम हा आहे डबल आनंद. पहिला आनंद पॉलिसी मुदतीच्या शेवटी मॅच्युरिटी क्लेमची पूर्ण रक्कम आणि दुसरा तुमच्या आप्तजनांसाठी विम्याची पूर्ण रक्कम कोणत्याही अतिरिक्त प्रीमियम विना. LIC न्यू जीवन आनंद, आनंदच आनंद. जसं मी आत्ता तुम्हाला म्हणलं की तुम्हाला माहीत हवं या बॉक्समध्ये रोखे, समभाग, व्युत्पन्न या सगळ्या संकल्पनांची किंवा वित्त साधनांची थोडक्यात ओळख त्यांनी करून दिलेली आहे. तर रोखे म्हणजे दीर्घकालीन निधी कर्जाऊ घेण्याचे साधन म्हणून कंपन्या किंवा सरकारद्वारे प्रस्तुत केलेले कर्ज साधन असते. दुसरं आहे समभाग भांडवल. यामध्ये समभाग भांडवल म्हणजे काय, तर हे पहिल्यांदा लक्षात घ्या की कायदेशीर बाबींची पूर्तता करून नोंदणी झालेली कंपनी भांडवल उभारते. हे भांडवल कसे उभारते, तर भाग विकून किंवा शेअर्स विकून अनेक गुंतवणूकदारांकडून ते जमा केले जाते. थोडक्यात समभाग भांडवल म्हणजे एखादी व्यक्ती किंवा समूहाने घेतलेल्या कंपनीचे समभाग होय. व्युत्पन्न डेरिव्हेटिव्हज म्हणजे वित्तीय प्रतिभूतीच्या संदर्भाने एखाद्या मूलभूत मालमत्तेचे मूल्य किंवा किंमत रोखे, भाग, चलन, व्याजदर, वस्तू इत्यादींमधून मिळवणे होय. त्यानंतरचा प्रकार आहे सरकारी रोखे. सरकारी रोखे म्हणजे परिपक्वता कालावधीत परतफेड करण्याचे आश्वासन देऊन सरकारने प्रस्तुत केलेल्या कर्जाचे साधन होय. यानंतर आहे व्यापारी बिले. यामध्ये वस्तूंच्या देयकामध्ये, आता वस्तू देयक म्हणजे काय, इथे पेमेंट ऑफ गुड्स असं आपण सोपं इंग्रजीत लक्षात ठेवलं तरी चालेल. वस्तूंच्या देयकामध्ये व्यापाराद्वारे काढलेली व स्वीकारलेली विनिमय बिले म्हणजे व्यापारी बिले होत. वचन पत्रे प्रॉमिसरी नोट म्हणजे असं वित्तीय साधन ज्यामध्ये एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला मागणीनुसार किंवा भविष्यातील तारखेला निश्चित रक्कम देण्याबद्दल दिलेले लेखी वचन, वचनपत्रे आहे आणि लेखी वचन दिलेले असते. हा साधर्म्य तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आपण पुढे जाऊया. भारतातील नाणे बाजाराची संरचना तक्ता तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिल्यांदा हे लक्षात ठेवा की भारतातला नाणे बाजार हा दुहेरी स्वरूपाचा असतो. यामध्ये 2 क्षेत्र असतात, एक संघटित क्षेत्र आणि दुसरं आहे असंघटित क्षेत्र. संघटित क्षेत्रात तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेल्या सगळ्या संस्थांचा समावेश होतो, ज्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँका, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था, भारतीय सवलत व वित्तीय गृह. असंघटित क्षेत्र जे आहे त्या असंघटित क्षेत्रामध्ये सावकार, स्थानिक वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्था म्हणजे बँकर्स व अनियंत्रित बिगर बँक वित्त पुरवठा मध्यस्थ संस्था यांचा समावेश होत असतो. थोडक्यात संघटित क्षेत्रातल्या संस्था आणि असंघटित क्षेत्रातल्या संस्था यांचा आपण पुढे डिटेल अभ्यास करणार आहोत. इथे भारतातील नाणे बाजाराचे केंद्र हे मुंबई, दिल्ली, कलकत्ता या शहरांमध्ये एकवटलेले आहे. आता यामध्ये मुंबई हे एकमेव प्रभावी नाणे बाजाराचे केंद्र आहे, ज्यामध्ये भारतातील सर्व भागांमधून पैशाचा ओघ येतो. लक्षात ठेवा हे की किती क्षेत्र आहेत संघटित आणि असंघटित, आणि आता त्याच्या जे घटक आहेत त्याच्यावर आपण किंवा उपसंस्था ज्या आहेत त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. संघटित क्षेत्र. संघटित क्षेत्रामध्ये या 5 बँकांचा संस्थांचा समावेश होत आहे. आता यामध्ये पहा संघटित क्षेत्रामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँक, सहकारी बँक, विकास वित्तीय संस्था, त्याचप्रमाणे भारतीय सवलत व वित्तीय गृह यांचा समावेश होतो. त्यांचे कार्य भारतातील सर्व आर्थिक क्षेत्रात चाललेले असते आणि म्हणून भारतातील संघटित क्षेत्रातील रचनेबाबत आता आपण सुरुवात करणार आहोत.
भारतीय रिझर्व्ह बँक. भारतीय रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केली गेली. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार बँकेच्या मूलभूत कार्याला वैधानिक आधाराची तरतूद आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी खाजगी भागधारक बँक म्हणून झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी झाले. हा नाणे बाजारातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की याचे जे कालखंड आहेत किंवा जे वर्ष आहे ते तुम्ही स्थापना वर्ष असेल म्हणा किंवा राष्ट्रीयकरण कधी झाले म्हणा मध्यवर्ती बँकेचे किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे, हे लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. मध्यवर्ती बँकेच्या काही प्रसिद्ध व्याख्या, त्यातली पहिली व्याख्या आहे डॉक्टर M.H. डिकॉक यांची. व्याख्या अशी आहे: मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतली शिखर संस्था आहे. थोडक्यात चलन किंवा मुद्रा व बँकिंग संरचना यामधली सर्वोच्च संस्था म्हणजे कोण? तर मध्यवर्ती बँक. प्राध्यापक W.A. शॉ यांच्या मते अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय. या व्याख्येचा संदर्भ पुढे आपण जेव्हा कार्य अभ्यासणार आहोत त्यावेळेस तुम्हाला लागेल की पतपुरवठा म्हणजे पतनिर्मिती कशी होते, पतपुरवठा कसा केला जातो आणि त्यावर नियंत्रण मध्यवर्ती बँक कशी ठेवते. ह्या सगळ्याचा चर्चा आणि उहापोह पुढे होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत मुलांनो. पहिलं जे कार्य आहे ते म्हणजे चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक. रिझर्व्ह बँकेकडे 1 रुपया व नाणी सोडून सर्व रुपयांच्या नोटा निर्माण करता येतात. 1957ला किमान राखीव प्रणालीनुसार रिझर्व्ह बँकेला किमान 200 कोटी रुपये ठेवावी लागते. आता ह्या 200 कोटींचं विभाजन कसं आहे तर 115 कोटी सोन्याच्या स्वरूपात आणि 85 कोटी परकीय चलनाच्या व रोख्यांच्या स्वरूपात ठेवले जाते, म्हणजे फॉरेन करन्सी आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. दुसरा आहे सरकारची बँक. रिझर्व्ह बँक सरकारची बँक, सरकारची सल्लागार आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करते. ही केंद्र व राज्य सरकारच्या व्यवसायाचे व्यवहार देखील करत असते. तुम्ही हे लक्षात ठेवायचे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सरकारची कोणती कार्ये पार पाडत असते, जसं की सरकारच्या वतीनं पैसे स्वीकारणं, सरकारच्या वतीने देणी देणं, तसंच सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. आता एवढंच करून ती थांबत नाही तर सरकारला अनेक आर्थिक विषयांवर सल्ला देण्याचं काम सुद्धा ही बँक करत असते. तिसरं आहे बँकांची बँक. तर बँकांची बँक म्हणून RBI काय करते तर रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांवर वैधानिक नियंत्रण ठेवते. सर्व अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँकेकडे त्यांच्या मागणी व मुदत ठेवीनुसार किमान रोख राखीव निधी ठेवणे अनिवार्य असते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना त्यांच्या योग्य हुंड्या वटवून आर्थिक सहाय्य करते. तसेच मंजुरी दिलेल्या तारणाच्या बदल्यात बँकांना कर्ज देखील उपलब्ध करून देत असते. चौथा आकडा आहे परकीय चलन साठ्याचा सांभाळ करणे. रिझर्व्ह बँक देशाच्या परकीय चलन साठ्याचे संरक्षक म्हणून काम करते आणि त्यासाठी रुपयाचे अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे, विनिमय दरात स्थिरता निश्चित करणे हे आवश्यक असते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांच्या चलनांची खरेदी व विक्री करण्याचे कार्य रिझर्व्ह बँक करते. तर हे चौथं कार्य देखील तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आहे. आता पाचवं जे कार्य आहे पतपैशाचे नियंत्रण. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाचव्या कार्यात मला असं वाटतं की आधी पतपैसा निर्माण कसा होतो, ते निर्माण कोण करतं आणि मग त्यावर पतपैशाचं नियंत्रण एक सर्वोच्च बँक म्हणून मध्यवर्ती बँक कसं करते, यासाठी आपल्याला आधी पतनिर्मिती कशी होते हे माहीत असलं पाहिजे. म्हणून हा भाग मी मध्ये घेतलेला आहे. लक्षात घ्या, मध्यवर्ती बँकेचे पतनियंत्रणाचे कार्य समजण्यासाठी आपण थोडक्यात प्रथम व्यापारी बँका पतनिर्मिती कशी करतात ते पाहूया.
9 to 5 जॉब, अरे 5 to 9 जॉब, धावपळ ऑल द टाइम जॉब, द रोमिंग वाला जॉब, द डेडलाईन वाला जॉब, किंवा आर यू लिव्हिंग इन द मार्केट वाला जॉब. जीवनात खूप पर्याय आहेत. असा एक जॉब निवडा, स्वतःच्या मर्जीनुसार पैसे कमवा, LIC एजंट बनण्याचं ठरवा. हे आहे जॉब पेक्षा खूप काहीतरी. हा आहे करिअर इन्शुरन्स. LIC एजंट बना आणि व्हा बॉस तुम्हीच तुमचे. आता लाईफ सेट आहे. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुमच्या स्क्रीनवरती एक टेबल येणार आहे. त्या टेबलकडे आपण पूर्ण निरीक्षण करायचं आणि लक्ष द्यायचं आहे. बहुगुणित पतनिर्मिती. व्यापारी बँका जेव्हा पतनिर्मिती करत असतात तेव्हा साधारणपणे 2 ठेवी ह्या खूप महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे प्राथमिक ठेव आणि दुसरी म्हणजे दुय्यम ठेव. प्राथमिक ठेव म्हणजे काय, तर रोख स्वरूपात लोकांनी बँकेकडे ठेवलेल्या ठेवी म्हणजे प्राथमिक ठेव. आता ह्या ठेवी ठेवीदार खात्यातून केव्हा पण काढू शकतात, केव्हाही काढू शकतात. ठेवीदारांची रोख पैशाची मागणी पूर्ण करण्यासाठी या ठेवींमधील काही भाग बाजूला काढून ठेवला जातो. त्याला किमान रोख रक्कम असे म्हणतात. आणि हे एक गोष्ट महत्वाची आहे की सगळेच खातेदार म्हणजे सर्वच खातेदार काही एकाच वेळी खात्यातून पैसे काढणार नसल्यामुळे बँका अल्प रकमेच्या सहाय्याने सुद्धा व्यवहार करू शकते विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आपल्या या तक्त्यामध्ये प्रायमरी डिपॉझिट म्हणजे प्राथमिक ठेवी, दुय्यम ठेवी किंवा निर्मित ठेवी म्हणजे काय, तर प्राथमिक ठेवींमधून किमान रोख रक्कम वजा जाता शिल्लक रकमेतून निर्माण होणाऱ्या ठेवींना दुय्यम किंवा निर्मित ठेवी असे म्हणतात. हे एक नीट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. थोडक्यात व्यापारी बँका कर्जदारांना कर्ज देत असताना सर्वप्रथम आपल्या बँकेत त्यांचे खाते उघडते. त्यानंतर कर्जदार ही रक्कम धनादेशाच्या, धनादेश म्हणजे काय तर चेकच्या सहाय्याने आपल्या खात्यातून काढू शकतात. कर्जदाराच्या खात्यावर जी रक्कम जमा होते तिला दुय्यम ठेव किंवा निर्मित ठेव असे म्हणतात. इतरांची देणी देण्यासाठी कर्जदार काय करू शकतात, तर आपल्या कर्ज खात्यातून चेक देतात. हे चेक किंवा धनादेश इतरांकडून दुसऱ्या बँकेत जमा केले जातात आणि मग या बँका देखील जमा झालेल्या ठेवींमधून रोख रक्कम वजा जाता इतर ठेवी कर्जाऊ देतात. अशा तऱ्हेने ही जी पतनिर्मितीची प्रक्रिया आहे ही ठेवींमधून कर्ज व कर्जामधून ठेवींची निर्मिती करून व्यापारी बँका करत असतात. पहा, पतपैशाच्या निर्मितीचा हा जो थिअरी पार्ट आहे हा मी तुम्हाला सांगितला. आता आपण ते उदाहरणाद्वारे पाहूया. यासाठी आपल्याला काही गोष्टी गृहीत धराव्या लागतील की इथे आपण ABCD अशा 4 बँका घेतलेल्या आहेत आणि समजा आपण असे गृहीत धरू की प्रत्येक बँक आपल्याजवळ जमा असलेल्या ठेवीपैकी 20% ठेवी रोख ठेवतात. CRR म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो, रोख राखीव निधी 20% आहे. उर्वरित 80% ठेवी कर्ज देण्यासाठी त्या कशा उपयोगात आणतात हे आपण या तक्त्याद्वारे पाहूया. तक्ता इंग्रजीमध्ये असला तरी खूप सोपा आहे. नेम ऑफ द बँक म्हणजे बँकांचं नाव ABCD, ABCD. प्रायमरी डिपॉझिट्स म्हणजे प्राथमिक ठेवी, रिझर्व्स म्हणजे रोख रक्कम, सेकंडरी डिपॉझिट म्हणजे दुय्यम ठेवी आणि त्यानंतर कर्जाचा जो कॉलम आहे तो दिलेला आहे. आता पहा हा, समजा बँकेकडे 10,000 रुपयांच्या प्राथमिक ठेवी आल्या. ओके, त्यातून 20% रक्कम म्हणजे किती, 10,000ला 20% म्हणजे 2,000 रुपये रोख रक्कम ठेवून उर्वरित 80% रक्कम म्हणजे 8,000 रुपये व्यापाऱ्याला कर्जाऊ दिले जातील. समजा क्ष व्यापारी आहे बरं का, त्याला 8,000 रुपये कर्जाऊ दिले जातील. आता पहा, ज्या व्यापाऱ्याला हे 8,000 रुपये मिळणार आहेत तो व्यापारी आपला चेक बँकेमध्ये जमा करेल. आता अशा परिस्थितीत बँकेकडे किती रुपयाची प्राथमिक ठेव जमा होईल, तर 8,000 रुपये. आता त्या 8,000 रुपयावर बँक 20% म्हणजे 1,600 रुपये रोख रक्कम ठेवीन आणि उर्वरित 6,400 रुपये कर्जाऊ देईल. पुन्हा हा कर्जदार आपला चेक म्हणजे ज्याला 6,400 रुपये कर्जाऊ मिळालेले आहेत ती व्यक्ती हा चेक बँकेत जमा करेल आणि बँक देखील 20% रोख रक्कम ठेवून
1280 रुपये हे काय करणार आहे, रोख ठेवणार आहे आणि उरलेले जे आहेत 5120 रुपये कर्जाऊ देणार आहे. तर अशा प्रकारे अ, ब, क, ड या बँकांमध्ये प्राथमिक ठेव, रोख आणि निर्माण झालेले दुय्यम ठेवी आणि त्यातून होणारा कर्ज पुरवठा असा तक्ता इथे मी तुमच्या समोर दिलेला आहे. थोडक्यात काय तर कर्ज घेण्याची ही प्रक्रिया अशा टप्प्याला शेवटी थांबेल की अखेरची किंवा शेवटची बँक जिला प्राथमिक ठेव म्हणून इतकी अल्प रक्कम मिळेल की त्या रकमेतून ती बँक पुढे कर्ज पुरवठा करू शकणार नाही. तर थोडक्यात काय तर हा जो तक्ता आहे यामध्ये तुम्हाला पहा दिसतंय अ बँक प्राथमिक ठेवी 10,000, 2,000 रुपये राखीव, उरले 8,000 रुपये दुय्यम ठेवी. त्यामुळे अ व्यक्तीला दिले गेलेले कर्ज 8,000 रुपये दिसत आहे. असंच जी प्रोसेस आहे ती तुम्ही पुढील पद्धतीने सुद्धा रिपीट करू शकता. आणि शेवटी जर तुम्हाला हे शोधायचं असेल की एकूण पतनिर्मिती किती झाली तर त्यासाठीचं सूत्र आहे ए गुणिले 1/r. आता हा स्मॉल ए म्हणजे काय मुलांनो, तर ज्या मूळ प्राथमिक ठेवी आलेल्या आहेत त्या. आर म्हणजे काय, CRR म्हणजे रोख राखीव निधी, तो आपण किती समजलाय 20%. आता मूळ ठेव आहे 10,000 म्हणजे आपला स्मॉल ए गुणिले 1/20%. आता 10,000 गुणिले 1/20% उत्तराला आहे 5. म्हणजे एकूण टोटल क्रेडिट, एकूण पतनिर्मिती किती झाली आहे 50,000 रुपये. हे लक्षात ठेवा. तर ही जी पतनिर्मिती झालेली आहे की नाही मुलांनो, या पतनिर्मितीतून जो पतपैसा निर्माण होतो त्या पतपैशाचं नियंत्रण मध्यवर्ती बँक करत असते. कसे करते, पतपैशाच्या नियंत्रणामध्ये एक लक्षात ठेवा की 2 प्रकारची साधने असतात. संख्यात्मक नियंत्रण साधने किंवा संख्यात्मक नियंत्रण आणि गुणात्मक नियंत्रण. संख्यात्मक नियंत्रणामध्ये पतनिर्मितीच्या संख्येवर किंवा आकारावर नियंत्रण ठेवलं जात असतं. त्यासाठी 3 साधनं वापरली जातात. बँक दर, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार आणि रोकड निधीचे बदलते गुणोत्तर. म्हणजे आत्ताच्या उदाहरणात जे आपण 20% घेतलं होतं ते एक काल्पनिक उदाहरण आहे हा मुलांनो. आता जसे रोकड निधीचे गुणोत्तर असते CRR, तसे संविधानिक रोखतेचे पण गुणोत्तर असते. याला स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो SLR असे देखील म्हणतात. तर ही झाली संख्यात्मक साधने BR. OMO म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी विक्री. आणि तिसरा आहे CRR आणि SLR. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे BR म्हणजे काय तर बँक दर म्हणजे काय तर मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना योग्य तारणाच्या मोबदल्यात दिलेल्या कर्जावर जो एक किमान व्याजदर आकारते त्याला बँक दर असे म्हणतात. याला वटाव दर किंवा पुनर्वटाव दर असेही म्हणतात. जसे की व्यापारी बँकांना वा नाणे बाजारातील संस्थांना त्यांनी वटवलेल्या हुंड्या ज्या व्याजदराला पुन्हा वटवून देऊन मध्यवर्ती बँक पैसा उपलब्ध करून देते त्या दराला बँक दर किंवा पुनर्वटाव दर असेही म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक लक्षात घ्यायचं की BR हे साधन कसं काम करते, जेव्हा भाववाढीची अवस्था आहे, तेजीची अवस्था आहे आणि मध्यवर्ती बँकेला असे वाटले की पतसंकोच करावयाचा आहे, अशा परिस्थितीमध्ये बँक दर हा वाढवला जातो. बँक दर वाढवल्याबरोबर इतर व्याजदर हे या बँक दराशी संलग्न असतात आणि त्यामुळे कर्ज हे महाग होते. भाववाढीच्या काळात डिअर मनी पॉलिसी अवलंबिली जाते. कर्ज महाग झाल्यामुळे काय होणार आहे, आपोआप मोठ्या प्रमाणावर कर्ज जे घेतलं जात होतं त्याचं प्रमाण हे कमी होणार आहे. पूर्वीपेक्षा कमी कर्ज घेतलं जाणार आहे आणि आपोआप सर्वच आर्थिक चलांमध्ये संकोचाची अवस्था तुम्हाला दिसून येणार आहे. थोडक्यात पतसंकोच करण्यासाठी बँक दर वाढवला जातो. या उलट मंदीच्या अवस्थेमध्ये पतविस्तार करायचा असेल तर मध्यवर्ती बँक BR म्हणजे बँक रेट ह्या काय करते, कमी करते. याला चीप मनी पॉलिसी असे सुद्धा म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे की बँक दर कसं कार्य करतं. दुसरं आहे OMO म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन. म्हणजे देशातील मध्यवर्ती बँक ही खुल्या बाजारात सरकारी रोख्यांची म्हणजे कर्ज रोख्यांची खरेदी विक्री करते. याला खुल्या बाजारातील रोखे व्यवहार म्हणतात. पुन्हा तसंच की जेव्हा पतसंकोच करावयाचा आहे, तेजीची परिस्थिती आहे, अशा वेळी रोख्यांची मध्यवर्ती बँकेकडून विक्री केली जात असते.
आणि उलट पक्षी जेव्हा मंदीची परिस्थिती असते तेव्हा रोख्यांची खरेदी मध्यवर्ती बँकेकडून केली जात असते. यानंतरचं जे तिसरं साधन आहे CRR कॅश रिझर्व्ह रेशो, यामध्ये एक लक्षात घ्या की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 अन्वये आपल्याला इथे एक व्याख्या किंवा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे की प्रत्येक व्यापारी बँकेला त्यांच्याकडे असलेल्या किंवा गोळा झालेल्या मुदत ठेवी आणि मागणी ठेवीपैकी काही टक्के रक्कम ही कायम ठेव म्हणून देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे ठेवावी लागते. हे प्रमाण 3 ते 15% दरम्यान असते. हा झाला CRR. हे झालं पुन्हा संख्यात्मक साधन. आणि अजून एक साधन जे आहे SLR स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, संविधानिक रोखतेचे गुणोत्तर. पुन्हा मी सांगेन इथे की बँकिंग नियमन कायदा 1949 अंतर्गत 24वे कलम किंवा सेक्शनमध्ये व्यापारी बँका आपल्या मागणी आणि मुदत ठेवीच्या 25% तरल मालमत्ता म्हणून कॅश म्हणजे रोख, सोने आणि मान्यताप्राप्त रोखे अप्रूव्ड सिक्युरिटीज 25% या स्वरूपामध्ये इथे ठेवत असते. याला SLR असे म्हटलेले आहे. त्यामुळे संख्यात्मक नियंत्रण काय आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता यानंतर जे गुणात्मक नियंत्रण आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये पण काही गोष्टींचा समावेश होतो. गुणात्मक नियंत्रण हे कशासाठी केले जाते तर गुणात्मक पतनियंत्रणामध्ये पतपैशाचा योग्य व आवश्यक उत्पादक वापर कसा होईल या दृष्टिकोनातून योग्य हेतूसाठी आणि उत्पादक हेतूसाठी कर्ज कसे वळवले जाईल, पतपैसा कसा वापरला जाईल याचा विचार ज्या साधनांमध्ये केला जातो ते आहे गुणात्मक नियंत्रण. याच्यामध्ये कर्ज व तारण यातलं जे मार्जिन आहे, जो गाळा आहे, त्याच्या नियमनाची गरज असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जे तारण ठेवून कर्ज दिली जातात त्या तारणाच्या मूल्याला खूप महत्त्व असतं. तारणाची बाजारातील किंमत काय आहे आणि मार्जिन किती ठेवलं जाणार आहे म्हणजे गाळ्याची गरज, या दोन्हीतला फरक पाहून त्या तारणाचे कर्जमूल्य ठरवले जाते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्जाचं नियंत्रित वाटप सुद्धा केलं जात असतं. या पद्धतीमध्ये मध्यवर्ती बँक काय करते तर कर्ज व उचल रकमांवर कमाल मर्यादा निश्चित करते. थोडक्यात काय तर व्यापारी बँका कोणत्या हेतूसाठी कर्ज देतात, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्योगांनी सट्टेबाजीच्या व्यवहारात सहभागी होऊ नये, वस्तूची टंचाई होऊ नये, काळा बाजार टाळता येईल यासाठी या प्रकारे कर्जाचे नियंत्रित वाटप केले जात असते. आणि म्हणून मध्यवर्ती बँका या गुणात्मक नियंत्रणाचा वापर करते. त्याचबरोबर आदेशामार्फत नियंत्रण, उपभोक्त्याच्या कर्जाचे नियमन, नैतिक मनधरणी, प्रसिद्धी, प्रत्यक्ष कारवाई ही सुद्धा साधने गुणात्मक नियंत्रणात वापरली जातात. नैतिक मनधरणीमध्ये काय असते तर व्यापारी बँकांनी योग्य असे पतविषयक धोरण हे अधिक काटेकोरपणे अनुसरून बँकेला सहकार्य करावे यासाठी व्यापारी बँकांचे मन वळवणे म्हणजे नैतिक मनधरणी होय. थोडक्यात काय तर व्यापारी बँका जी पतनिर्मिती करतात मुलांना, त्या पतनिर्मितीतून जो पतपैसा निर्माण होतो त्या पतपैशाचे नियंत्रण करण्याचे काम सर्वोच्च संस्था म्हणून मध्यवर्ती बँक करत असते. हे कायम लक्षात ठेवायचं आहे. 6व्या आकड्याकडे आपण जात आहोत, आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्धीस देणे. पहा विद्यार्थी मित्रांनो, रिझर्व्ह बँक ही बँकिंग आणि अर्थव्यवस्थेच्या तसेच इतर वित्तीय क्षेत्रांच्या संबंधित जो काही स्टॅटिस्टिकल डेटा आहे, सांख्यिकीय माहिती आहे, ती संकलित करून प्रसिद्ध करत असते. जसे की रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स असेल, रिझर्व्ह बँकेचे जर्नल असेल, RBI बुलेटिन असेल, तर या सगळ्या प्रकाशनांमार्फत आकडेवारी ही प्रसिद्धीस आणली जाते. 7वा जो आकडा आहे विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य. पहा की रिझर्व्ह बँक ही आपल्या देशातले निमशहरी आणि ग्रामीण भागात बँकिंग सेवा कशा वाढवल्या जातील, ठेवीदारांना कसं संरक्षण दिलं जाईल, कृषी पतपुरवठा कसा केला जाईल किंवा जास्तीत जास्त कसा होईल, उद्योगांना कसा जास्तीत जास्त पतपुरवठा होईल याबाबत विकासात्मक कामे करत असते. तर इथेही हा खूप महत्त्वाचा भाग आहे की रिझर्व्ह बँक अशा विशेषीकृत वित्तीय संस्था स्थापन करत असते.
गेल्या वर्षी आपण नाबार्ड ही संस्था पाहिली होती विद्यार्थी मित्रांनो, ज्याच्यामध्ये पुढील स्क्रीनवर तुम्हाला दिसेल पहा की नाबार्ड इयत्ता 11वी मध्ये ग्रामीण पतपुरवठा करणारी सर्वोच्च संस्था हे आपण अभ्यासलो होतो. थोडक्यात काय, अशा प्रकारची सगळी कार्य मध्यवर्ती बँक ही करत असते. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक आपल्या सदस्य बँकांच्या खात्यामधील आपापसातले देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी निरसन केंद्र म्हणून काम करते आणि अखेर व्यापारी बँकांचा अंतिम ऋणदाता म्हणून आर्थिक संकटात असलेल्या बँकांना आर्थिक सहाय्य देखील पुरवत असते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्रातल्या 9व्या धड्याला सुरुवात केली. इयत्ता 12वीच्या अर्थशास्त्रात या 9व्या धड्यात आपण भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार यांची संरचना, त्यामधील घटक, त्यांचे कार्य, स्वरूप हे अभ्यासणार आहोत. आताच्या तासाला आपण मध्यवर्ती बँक आणि तिची कार्ये याविषयीचे सविस्तर अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.